हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता आषाढ महिना चालू आहे। या महिन्यामध्ये पावसाचा जोर जास्त असतो आणि त्यामुळेच पाणी खराब येतं। अशा वेळेला शरीराच्या तक्रारी पण जास्त वाढतात। मग तळणीचे पदार्थ वगैरे असे खाल्ले गेले की शरीराचा बॅलन्सपणा पण राहतो। म्हणून आषाढ महिन्यामध्ये तिखट पुऱ्या, धपाटे, भोपळ्याच्या घाऱ्या आणि ह्या गुळाच्या कापण्या वगैरे असे प्रकार केले जातात। तर आज आपण गुळाच्या कापण्या कशा बनवायचे ते बघणार आहे। चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू। इथं गव्हाचं पीठ घेतले 2 कप, बेसनचं पीठ घेतले त्याच कपाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं 1 कप बेसन घेतलेलं आहे, 1 कप गूळ घेतलेला आहे, खसखस, सुंठ पावडर, बडीशेप, कच्ची बडीशेप घेतलेली आहे पावडर करून, इलायची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे। आता आपण पीठ भिजवायचं, त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे। इथे 1 कप मी गूळ घेतलेला आहे। याच कपाच्या मापाने मी गव्हाचं पीठ वगैरे सगळं घेतलेलं आहे। आता 1 कप गूळ घेतलेला आहे तर 1 कप पाणी घातलेलं आहे त्यामध्ये। तुम्ही पाऊण कप पाणी सुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये। आता हे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे। फक्त आपल्याला गूळ विरघळून घ्यायचं आहे। तुम्ही ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने सगळं साहित्य घ्यायचं आहे। इथं गूळ आपला विरघळलेला आहे। आता आपण गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत। पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। आणि आता इकडं आपण पीठ मळायला घेणार आहोत। इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 कप, 1 कप बेसन घेतलेलं आहे। तुम्ही बेसन थोडं वापरलं तरी चालेल, म्हणजे पाऊण कप बेसन वगैरे वापरलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, सुंठ पावडर टाकलेली आहे, कच्ची बडीशेप घेतलेली आहे मी थोडीशी बारीक करून, इलायची पावडर घेतलेली आहे। आता हे आपण सगळं असं चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आणि आता ह्याच्यात कडकडीत असं तेलाचं मोहन आपण करून घालणार आहोत। इथे मी तेलाऐवजी तूप वापरलेलं आहे, तुम्ही तेल वापरलं तरी चालेल। तुपामुळे छान असं कापण्यांना एक तुपाचा असा छान वास येतो आणि खायला पण छान लागतात। त्यासाठी मी इथं हे तूप वापरलेलं आहे। मी इथं 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि चांगलं असं गरम करून, कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। एकदम फार असं दूर येईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं नाही। चांगलं तापलं की यामध्ये आपण हे ओतून घेणार आहोत आणि सुरुवातीला असं चमच्यानेच हलवून घ्यायचं आहे। आणि नंतर मग आपण थोडं थंड झालं की मग हाताने असं आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। या पिठाला सगळं हे आपण तूप चोळून घेणार आहोत। आणि हाताचा असा मुटका करून बघायचा। मुटका झाला की आपलं हे तूप चांगलं लागलेलं आहे पिठाला। तर आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं आहे ना, ते थोडं थोडं करून आपण यामध्ये ओतणार आहोत। एकदम ओतायचं नाही, नाहीतर आपलं हे पीठ पातळ पण व्हायची शक्यता असते। त्यामुळे आपण हे थोडं थोडं घेणार आहोत। आणि हे गुळाचं पाणी मी गाळणीने चांगलं एका भांड्यामध्ये गाळून घेतलं होतं, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी गुळाचे खडे किंवा अशी घाण वगैरे असू शकते। त्यामुळे हे चांगलं असं गाळून घ्यायचं आहे। आणि आता हे थोडं थोडं करून आपण पीठ मळून घेणार आहोत। जास्त आपल्याला हे पातळ मळायचं नाही आहे। लाटताना आपल्याला हे व्यवस्थित लाटता येत नाही, पोळपाटाला वगैरे असे खाली चिकटू शकतात। त्यासाठी आपल्याला हे पातळ मळायचं नाही आहे, थोडंसं हे घट्टच मळून घ्यायचं आहे। मी इथं 2 कप गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही इथं 2.5 कप सुद्धा गव्हाचं पीठ वापरू शकता। थोडं कमी जास्त होऊ शकतं त्याच्यामध्ये।
तर इथं आपलं हे चांगलं असं मळून झालेलं आहे. असं घट्ट पूर्ण आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे हे. आता हे आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. जास्त वेळ आपल्याला हे झाकून ठेवायचं नाही, कारण यामध्ये आपण बेसन वापरलेलं आहे. त्यामुळं नंतर लाटताना आपल्याला ते बेसन खाली पोळपाटाला चिकटू शकतं. त्यासाठी आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त 10 मिनिटच ठेवायचं आहे. आता 10 मिनिटानंतर आपण थोडंसं परत असं जरासं मळून घेतलं आणि आता गोळा करून घेणार आहोत आपण त्याचा. आणि हे पीठ न लावता आपण लाटून घेणार आहोत. पिठाची काहीच गरज पडत नाही. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या, पण पीठ अजिबात लावू नका त्याला. आणि हे आता आपल्याला असं जास्त पण पातळ लाटायची नाही किंवा जास्त पण जाड लाटायची नाही आहे. फक्त थोडीशी चपातीपेक्षा पण थोडं जरासं जाड लाटायचं आहे. आता याच्यावरती आपण ही खसखस लावून घेणार आहोत आणि वरून लाटणीने थोडंसं असं फिरवणार आहे, म्हणजे ही खसखस त्याच्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित बसेल. म्हणजे तेलामध्ये अशी टाकल्यावरती सुटणार नाही त्याच्यातनं. तसंच आपण असं दुसऱ्या साईडला पण ही खसखस लावून घेणार आहोत. तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही पांढरे तीळ वापरले तरी पण चालतं. तरी एवढी जाडी ठेवायची आहे त्याची. आणि आता आपण अशी कट करून घेणार आहोत. जसं शंकरपाळीचा आकार असतो ना तसं आपण हे कट करून घेणार आहोत. या कापण्या अशाच प्रकारच्या असतात. तर बघू शकता किती अशी मी डाळ ठेवलेली आहे. आता सगळे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ. आणि तुम्ही हे सगळं एकदम असं करून घेतलं तरी चालेल किंवा असं थोडं थोडं असं करून तळून घेतलं तरी पण चालेल. आता हे सगळं मी एकदमच करून घेतलेलं आहे. आता तसेच आपण दुसरं बाकीचे पण हे करून घेणार आहोत. एकदम पण पातळ लाटला तर ते असे कडक होण्याची शक्यता असते. आणि जास्त पण असे तुम्ही जाडीला ठेवला तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून असे करपल्यासारखे दिसतात. त्यामुळे आपल्याला हे जरा मध्यमच ठेवायचे, असे थोडी जाडी, म्हणजे आपण जशी भाकरी करतो त्याच प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तर इथं आपले हे तर लाटून झालेले आहे. तर इथं हे आपल्या एवढ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे.
तेल गरम झाले का नाही कसं आपण एक छोटीशी याच्यामध्ये टाकून बघू. इथं आपलं हे जरासं तेल गरम झालेलं आहे. बुडबुड यायला लागले की आपण आपलं हे तेल गरम झालं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तर असं आपल्याला सारखं हे असं हलवत राहायचं आहे. आणि एकदम पण आपल्याला याला डार्क कलर करायचा नाही आहे एकदम. हे अशा प्रकारचे दिसायला लागले की आपण हे आता बाहेर काढून घेणार आहोत. कारण बाहेर काढल्यावरती पण त्यांचा कलर डार्क व्हायला लागतो, त्यामुळे आपल्याला हे जास्त डार्क करून घ्यायचे नाही आहे. तर अशात आपण ह्या सगळ्या अशा तळून घेणार आहोत. या आषाढ महिन्यामध्येच ह्या गुळाच्या कापण्या जास्त प्रमाणात केलेल्या दिसून येतात. तर ह्या अशा सारख्या अशा आपण आलटून पलटून घेणार आहोत. तुम्हाला जर हे कडक पाहिजे असेल तर तुम्ही एकदम पातळ म्हणजे लाटू शकता, आणि जर खुसखुशीत पाहिजे असेल तर थोडंसं जाडीला ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित अशा खुसखुशीत होतात. तर इथं आपल्या ह्या बनवून सगळ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता कलर किती छान असा आलेला आहे आणि खसखस पण छान अशी त्याला वरती दिसते. तर एक मी तोडून सुद्धा दाखवते. खूप छान झालेले आहेत. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.